तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न पोलिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माताबाई माताजीबाई माता सावित्रीबाई सर्व महामानव महामातांना आपण या ठिकाणी आपल्या वक्त्या सुजाताताई ओवाळ या उपस्थित असल्यामुळे आपल्या पुणे जिल्हा अध्यक्ष आपल्या सुनीताताई लोकडे या आपल्याला प्रवचनासाठी लाभलेले आहेत, तर त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय। हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानते। मी श्राद्ध पक्ष करणार नाही। पिंडदान करणार नाही। मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध असे कोणतेही आचरण करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानते। मी समता स्थापण्याचा प्रयत्न करेन। मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन। मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता पाळेन। मी सर्व प्राणी मात्रांवर दया करेन व त्यांचे लालन पालन करेन। मी चोरी करणार नाही। मी व्यभिचार करणार नाही। मी खोटे बोलणार नाही। मी दारू पिणार नाही। प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवे। मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते। तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते। मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करते। नमो बुद्धाय जय भीम। प्रत्येक धर्माच्या पवित्र स्थळी महत्त्वाचे वाक्य सांगते, 10-12 वाक्य फक्त महत्त्वाचीच वाक्य सांगते। प्रत्येक धर्माच्या पवित्र स्थळी मूर्ती प्रतिमा किंवा इतर प्रतीके आवर्जून असतात। प्रत्येक धर्माच्या पवित्र स्थळी मूर्ती प्रतिमा किंवा इतर प्रतीके आवर्जून असतात। या पूजेत 2 प्रकार आहेत। एक प्रत्यक्ष रूपधारी मूर्ती किंवा प्रतिमा। दुसरं
स्वरूप. उदाहरणार्थ हिंदू, जैन व बौद्ध. हिंदू, जैन व बौद्ध यांच्या पवित्र स्थळी मूर्ती किंवा प्रतिमा असतात. मूर्ती किंवा प्रतिमा असतात. पारशी लोकांच्या पवित्र स्थळी मूर्ती किंवा प्रतिमा नसतात. मूर्ती किंवा प्रतिमा नसतात. त्यांच्या पवित्र स्थळाला अग्यारी म्हणतात. त्यातलंच त्यांच्या पवित्र स्थळाला अग्यारी म्हणतात. अग्यारी, अग्यारी, गोला या काढायचं. अग्यारी, अग्यारी म्हणतात. हो, त्या स्थळी अग्नी पूजा केली जाते. पारशी लोक अग्यारीत जातात. पारशी लोक अग्यारीत जातात. स्वखर्चाने चंदनाची लाकडे विकत घेतात. स्वखर्चाने चंदनाची लाकडे विकत घेतात व अग्नीला दान देतात. व अग्नीला दान देतात. पूजाऱ्याला दान देतात आणि पुण्य केल्याचे समाधान मानतात. आणि पुण्य केल्याचे समाधान मानतात. सुखाची अपेक्षा करतात. सुखाची अपेक्षा करतात. ते अग्नीला आदिशक्ती मानतात. ते अग्नीला आदिशक्ती मानतात. आता 2 नंबर लिहा. मुस्लिम धर्मीयांच्या धर्मस्थळात. पारशी झाला. आता आपण मुसलमान लोक कशी पूजा करतात ते पाहू. मुस्लिम धर्मीयांच्या धर्मस्थळात रूपधारी मूर्ती. मुस्लिम धर्मीयांच्या धर्मस्थळात रूपधारी मूर्ती, प्रतिमा किंवा कोणतेही प्रतीक नसते. मस्जिद असते ना त्यांची. मशिदीमध्ये पश्चिम दिशेला एक पोकळी कमान असते. म्हणजे असा एक खड्डा असतो पोकळ. ते विश्लेषण मध्ये मी सांगते. एक पोकळी कमान असते. त्याला खुतबा म्हणतात. त्याला काय म्हणतात? खुतबा. मोकळी कमान असते. म्हणजे खोल खड्डा. असं खोल खड्डा. मशिदीमध्ये असा एक खोल खड्डा असतो. असं पूर्ण देवळी सारखा असतो. खुतबा. त्याला खुतबा म्हणतात. खुतबा म्हणतात. आणि म्हणून भारताच्या पश्चिम दिशेला मक्का, मदिना ही त्यांची पवित्र स्थळ आहेत.
मक्का आणि मदिना ही त्यांची पवित्र स्थळे आहेत. त्यामुळे तो समाज पश्चिम दिशेला तोंड करून नमाज म्हणजे प्रार्थना म्हणतो किंवा पडतो. नमाज पडतात असं बोलतात ना, नमाज त्या नमाज पडली नाही. त्यांची अशी कल्पना आहे की त्यांच्या मुल्लाने, मुल्ला म्हणजे कोण? त्यांचा प्रमुख गुरु, प्रमुख. जसं आपल्याकडे बौद्धाचार्य नाही का, तसा मुसलमान लोकांचा कोण असतो? मुल्ला. मुल्लाने बांग दिल्यावर, बांग देतात ना, अल्लाहू अकबर, होय का? त्यांची अशी कल्पना आहे की त्यांच्या मुल्लाने बांग दिल्यावर अल्लाहू अकबर असं म्हणतात ना, मुलं बघा जोरात आवाज येतो आपल्याला. बांग दिल्यावर या खुतब्यात, म्हणजे तो जो खड्डा असतो ना, या खुतब्यात अल्लाहचे आगमन होते. आगमन होते. मग त्याला आपण प्रार्थना करावी अशी धारणा आहे. दुसरं लिहा त्यातच. मग ते प्रार्थना करतात ना तिथे. प्रार्थना काय पाहिजे जर समजा त्या अल्लाहला काही आपण प्रार्थना केली तर तो आपली इच्छा काही पूर्ण करतो अशी त्यांची कल्पना. दर्ग्यामध्ये काय असतं? एक समाधी असते. पहा तुम्ही दर्गा पाहिला असेल. दर्ग्यातील पूजा समाधी असते, तिथं अगरबत्ती लावली जाते. समाधी, दर्ग्यामध्ये जी समाधी असते ना, तिथं काय करतात? अगरबत्ती वगैरे लावतात. अंगारे, ताईत, गंडे, दोरे तिथं बांधले जातात. आपल्या काहीतरी इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तिथं ताईत, गंडे, दोरे, अंगारे बांधले जातात. इत्यादी दैवी श्रद्धेचे प्रकार मुस्लिम धर्मीयात आहेत. सगळ्यात मुस्लिम मध्ये नाही, त्यांची पण दैवी श्रद्धेचे प्रकार मुस्लिम धर्मीयात आहेत. आपल्या शिबिराला मागच्या वर्षी 2 मुस्लिम महिला बसल्या, मी सांगितलं त्या दिवशी, आणि पूर्ण 10 दिवस त्या शिबिराला बसल्या. तिसरं ह्या शीख धर्म. यांच्या पवित्र स्थळाला गुरुद्वारा म्हणतात. गुरुद्वारा पाहिला का तुम्ही? बाबा साहेब असता जाताना पाहिजे गुरुद्वारा. माझ्या ऑफिसच्या ऑपोजिट साईडला गुरुद्वारा. या पवित्र स्थळी कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा नसते. गुरुद्वारामध्ये काय नसतं? प्रतिमा किंवा मूर्ती नसते. गुरुद्वाराच्या मध्यभागी ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ, गुरुद्वाराच्या मध्यभागी ग्रंथसाहेब म्हणजे त्यांचा ग्रंथ आहे, त्याला काय म्हणतात? ग्रंथसाहेब. पुस्तकाचं ठेवलेला असतं ग्रंथ मध्यभागी. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ, ग्रंथसाहेब, त्या ग्रंथाचं नाव काय आहे? ग्रंथसाहेब. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ उंच स्थानी प्रस्थापित केलेला असतो. शीख धर्मीय त्याची पूजा करतात. कुणाची? त्या ग्रंथाची पूजा करतात, ग्रंथसाहेबाची.
आपल्या सुखाची व मुक्तीची अपेक्षा करतात. त्याद्वारे आपल्या सुखाची व मुक्तीची अपेक्षा करतात. धर्माचे संस्थापक गुरु नानक. धर्माचे संस्थापक गुरु नानक आहेत. आणि मुसलमानांचे कोण? मोहम्मद पैगंबर. या ते वाक्य राहिले त्यातले लिहायचे. मोहम्मद पैगंबर. धर्म संस्थापक मुसलमानांचं मोहम्मद पैगंबर, शीखांचं गुरु नानक. हिंदूंचे 33 कोटी ना संस्थापक अध्यक्ष. 33 कोटी ही कल्पनाच कोटी. त्यात मात्र माझी हिमाळी चौथी. चौथ्या, हिंदू धर्माच्या पवित्र स्थळाला देऊळ, मंदिर, राऊळ इत्यादी नावे आहेत. प्रामुख्याने 3 नावांनी ओळखले जातात. मंदिर, देऊळ, राऊळ. या पवित्र स्थळी विविध देवदेवतांच्या मूर्ती व प्रतिमा असतात. म्हणजे 33 कोटी म्हणून विविध लिहिले. विविध देवदेवतांच्या मूर्ती व प्रतिमा असतात. काही देवांना शाकाहारी नैवेद्य, एक शाकाहारी मांसाहारी दोन्ही देव आहेत ना हिंदू धर्मात. काही देवांना शाकाहारी नैवेद्य चालतात, तर काही देवांना अंडी, लिंबू, नारळ, कोंबडे, बकरी बळी दिले जातात किंवा बळी द्यावे लागतात. आता ही नाशा मग चालल्या गावाला सगळं घेऊन ये. आता त्याची नावं घेतली. काही देवांना म्हणजे हे सगळे नॉनव्हेज वाले, बरोबर ना. व्हेज वाले सांगितले शाकाहारी, आता नॉनव्हेज वाले म्हणजे मांसाहारी. काही देवांना अंडी, लिंबू, नारळ, कोंबडे, बकरे बळी द्यावे लागतात. नंतर मांड भरणे, देवीचं मान भरतात. मान भरणे, अगरबत्ती, दिवे लावणे, भंडारा, अहो देवदेवतांना काय लावतात? आता अगरबत्ती लावतात, दिवे लावतात, नारळ पडतात, बरोबर का नाही? त्याचीच नावं सगळी. खोबऱ्याची उधळण कुठं करतात माहिती सगळं. खंडोबाला काय करतात? हळद आणि खोबरं उधळतात. खोबरे उधळण. तर काही ठिकाणी गुलाल, हळदी, कुंकू उधळले जातात. देवासमोर आरती, प्रार्थना, भजन केले जातात. देवासमोर आरती, प्रार्थना, भजन केले जातात. नवस केले जातात. देव नवसाला पावतो, हाकेला धावून येतो.
देव नवसाला पावतो, हाकेला धावून येतो. अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. सत्यनारायण पूजा, लग्न, मुंज, सत्यनारायण पूजा, लग्न, मुंज, श्राद्ध पक्ष, पिंडदान इत्यादी संस्कारासाठी ब्राह्मणच लागतो. म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कोण लागतो? ब्राह्मण. त्यांच्या धर्मात, महत्वाचं वाक्य, त्यांच्या धर्मात ब्राह्मणालाच असा शब्द येतो, ब्राह्मणालाच अधिकार दिला आहे. हिंदू धर्मात कुणाला अधिकार दिले? ते सगळे ब्राह्मण. हे प्रमुख हे काय आपले धर्म आहेत, त्यांचीच फक्त माहिती आपण घेतोय. पाचवल्या, बौद्ध धर्मातील पूजा काय आहे हे आपण पाहणार आहोत. बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ आहे बुद्धविहार. ते वाक्य बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ आहे बुद्धविहार. चैत्य आणि स्तूप ही दोन पवित्र स्थळे बौद्ध धर्मात आहेत. चैत्य आणि स्तूप ही दोन पवित्र स्थळे बौद्ध धर्मात आहेत. बौद्ध धर्मातील पूजेसाठी कुठले साहित्य गरजेचे आहे? एक आकडा टाका. तथागत भगवान बुद्धांची मूर्ती किंवा प्रतिमा. दोन, तथागत भगवान बुद्धांची मूर्ती किंवा प्रतिमा. दोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा प्रतिमा. उच्चासन म्हणजे आसन कसं पाहिजे? उंचावर पाहिजे या महामानवाचं. तिसरं लिहिलं उच्चासन. चौथं, 2.5 मीटर पांढरे कापड. 2.5 मीटर पांढरे कापड. पाचवल्या, 2 हार सुट्टी फुलं. 2 हार सुट्टी फुलं. 6वं, 5 मेणबत्त्या. 5 मेणबत्त्या कशाचं प्रतीक आहे ते? 5 मेणबत्त्या पंचशिलेचे. 5 मेणबत्त्या, 5 अगरबत्त्या म्हणजे अगरबत्ती. 5 मेणबत्ती, 5 अगरबत्ती. आता जे आपण लिहिलं प्रतिमा, बरोबर ना? तर ते काय आहेत आपल्या दोन्ही पण प्रतिमा आपला
आदर्श आहे. इथं काही अंधश्रद्धा आहे का की त्यांनी ठेवले फोटो म्हणून आपण पण ठेवायचे नाही. तर त्यांनी काय केलं, आपला कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवला. त्यामुळे आपण त्यांच्या प्रतिमा एक आदर्श म्हणून आपण त्यांचं काय करत असतो, पूजा करत असतो. आता हे जे आसन तुम्हाला मी सांगितलं उच्च आसन नाही का, आता हे उंचच का, तर ते गुणाने सुद्धा काय होते, उंच होते ना. मग समजा आपण असं खाली ठेवलं असतं तर आता आपण जातोय तिकडलं येतोय तिकडलं, चांगलं दिसलं असतं का ते, म्हणून त्यांचं आसन कसं पाहिजे, उच्च आसन पाहिजे. ठीक आहे. सफेद वस्त्रच का, रंगीबेरंगी का नको, कारण सफेद वस्त्र हे काय आहे, कशाचं प्रतीक आहे, सात्विकतेचं, शीलाचं प्रतीक आहे की त्याच्यावर एखादा डाग पडला तर दिसून येतो. म्हणून हे सफेद वस्त्र सांगितलेलं आहे. निर्मळतेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे, निर्मळ. त्यांच्या मनामध्ये कुठलाही मळ नाही, निर्मळ, बरोबर ना. म्हणून काय करायचं, आपण पांढरं कापड नेहमी वापरायचे पूजास्थानी. खाली जे आपण आसन तयार करतो त्याच्या खाली काय टाकायचंय, नेहमी आपण सफेद वस्त्र टाकायचं. आता फुलांचं महत्व काय आहे पहा. फुलं जी आपण वाहतो त्याचं महत्व काय आहे, तर फुलं सकाळी कशी असतात, टवटवीत असतात आणि संध्याकाळी कशी असतात, कोमेजून असतात. म्हणजे भगवान बुद्धांनी काय सांगितलंय, सर्व जग हे काय आहे, अनित्य, बरोबर ना. सर्व जग हे अनित्य आहे. सब संखारा अनित्य असं पाली भाषेतला शब्द आहे. सर्व जग हे अनित्य आहे. म्हणजे जे जे इथं ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ते काय होणार आहे, नाश पावणार आहे. सकाळी म्हणलं संध्याकाळी नाश पावणार नाही. म्हणून ह्या फुलांचा काय करतो आपण, उपयोग पूजेसाठी करत असतो. सगळ्यांना महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि पहा, माणसाचा जन्म, उत्पत्ती, त्याला उत्पत्ती, स्थिती म्हणजे आता ते आपण जिवंत, स्थिती आणि शेवटी काय, लय, नाश पावतो. आणि त्याचं रूपांतर कशात झालं, 4 भौतिक घटक. हे फक्त ऐकाय, 4 भौतिक घटक, पृथ्वी, आग, तेज आणि वायू, 4 भौतिक. 5 स्कंद, कुठले ते, रूप, संज्ञा, वेदना, संस्कार आणि विज्ञान. 4 भौतिक घटक, 5 स्कंद आणि आई वडिलांचे बीजभूत कण म्हणजे अणुरेणू ज्याला म्हणतात. हे आवश्यक आहे उत्पत्तीसाठी. उत्पत्ती झाली मानव प्राण्यांची, बरोबर ना. मग आपण जन्म घेतला मग बालपण, तरुणपण, सगळे अवस्था पार करतो आणि लय म्हणजे आपला नाश. हे भगवान बुद्धांनी अनित्यतेचा सिद्धांत अशा प्रकारे सांगितलं. मग माणूस मरतं म्हणजे नेमकं काय होतं, तर ते 4 भौतिक अवकाशामध्ये 4 भौतिक घटक असतात समूहामध्ये. ज्यावेळेस आपण म्हणतो ना मातीतून आलं मातीतून जायचं आपल्या भाषेत, तर काय होतं त्याचं, आपल्याला जाळतात. मग त्याचं काय होतं, राग होतं. ते राग काय करतात, पाण्यात, बरोबर ना. तर म्हणजे ते काय करतात, पाणी. बघा मी काय सांगतो मला, पृथ्वी, आग, तेज आणि वायू म्हणजे हे सगळे घटक जे अवकाशात एकत्ररित्या आहेत त्याच्यामध्ये हे काय करतात, मिसळतात सगळे. भगवान बुद्धांनी तर काय सांगितलेलं आहे, पुनर्जन्म नाही. त्यासाठी काय करायचंय, आपण काय स्वीकारलं पाहिजे, अनित्यतेचा सिद्धांत स्वीकारला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत, आणि अगरबत्तीचं आपण जीवन काय आहे. तर अगरबत्ती काय करते, स्वतः जळते नाही का, आणि इतरांना काय देते, ती सुगंध देते. अगरबत्ती प्रकाश नाही, ते सुगंध देते. आणि सुगंध मग तसं माणसाचं जीवन सुद्धा इतरांना सुगंध देण्यासाठी असलं पाहिजे. जर समजा आपलं शील जर चांगलं नसेल तर आपण इतरांना तो सुगंध देऊ का, नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे सुगंध पाहिजे, म्हणजे शील पाहिजे, तर आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो 4 गोष्टी समजावून. म्हणून म्हणतात छान माणसाचं जर ऐकत जा. आपल्या भाषेतलं उदाहरण सांगतो, काय म्हणतो आपण, छान माणसाचं जर ऐकत जा, लोक तुझंच करू म्हणा नाही का. शहाणी माणसं कशाने परिपक्व होतात, तर ते अनुभवाने परिपक्व होत असतात. तेच भगवान बुद्धाने सांगितलं की जाळावे परी कीर्ती रूपे पुरावे.
पण ती जाताना काय देऊन गेली सगळ्यांना? सुगंध. आणि तसंच आपणही जाताना सर्वांना काय द्यायचं आहे? समजलं उदाहरण? आता आपण मेणबत्तीचं जीवन पाहू. मेणबत्ती काय करते? प्रकाश देते, बरोबर ना? ते खाली त्याचे थोडेसे कण राहतात पहा, वेगळी तळतण खाली थोडेसे त्याचे कण, ती सिद्ध करत असते की मी तुम्हाला प्रकाश देऊन गेलेली आहे. तसंच आपण सुद्धा लोकांच्या मनातलं अज्ञान दूर करून सगळ्यांना प्रकाशमय जीवन देण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. आता प्रकाश म्हणजे काय द्यायचं? तर जसं आता आपल्याशी नाही भरले, उदाहरणच घेऊ आपण आताच. मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या जीवनातला जो अंधार आहे, अंधार म्हणजे काय? त्या अंधश्रद्धा आहे, तो नष्ट करण्याचा मी काय करते आहे? प्रयत्न करत आहे. तर असं जाताना मनुष्याने जीवनात काहीतरी करावं. आता काय करायचं? तर चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना शिकवल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण पूर्वी फार काही वापरत होतो, पण संस्थेने राष्ट्रीय अधिवेशन म्हणून बरंच काही त्यातलं म्हणजे बदल केलेला आहे. पूजा साहित्यामध्ये बदल केलेला आहे. आपण तिकडे न जाता जे तुम्हाला मी लिहून दिलं मगाशी, पहिला धर्म महत्वाचे सांगितलं आपण, 5च घेतले त्याच्यामध्ये, पारशी. तर पारशी धर्माच्या त्या पूजेच्या स्थळाला काय म्हणतात? आग्यारी म्हणतात. आग्यारी म्हणजे काय? सतत तिथं अग्नी पेटत असतो आणि त्या अग्नीमध्ये चंदनाची लाकडं, लोक ज्यावेळेस त्या आग्यारीमध्ये जातात तर काय करतात? चंदनाची लाकडं घेऊन जातात, त्या अग्नीत टाकतात आणि मला काहीतरी सुख मिळून दे म्हणून अशी त्या अग्नीला, अग्नी देवता मानतात ना त्यांना, अग्नी देतात देवतेला ते काय करतात? विनंती करत असतात. नंतरचं काय सांगितलं मी? मुसलमानाचं इस्लाम धर्म आपण पाहिला. इस्लाम धर्माचं काय होतं की ते ज्यावेळेस मशिदीमध्ये जातात, आपण मशीद म्हणतो, मस्जिद म्हणतात नाही का? आता मस्जिदमध्ये गेलो तिथं काय असतं? पश्चिमेच्या दिशेला असं गोल एक खड्डा असतो. तिथं हे सगळं रूपधारी अरूपधारी हा मेन शब्द येतात बरं का? रूपधारी म्हणजे काय? काहीतरी मूर्ती, प्रतिमा. अरूपधारी म्हणजे काही नाही असतं. मग त्या खड्ड्याच्या तिथं जाऊन तो मुल्लाचा असतो, त्यांचा जो प्रमुख असतो, तो तिथं काय करतो? सकाळ संध्याकाळ 2 वेळा आजान म्हटलं जातं का? त्याला आजान हा शब्द आहे. तो काय करतो? अल्लाह अकबर, अशीच तुम्ही नाही असं बोलत. आणि हा बोलत असताना तो त्या देवाला आमंत्रण देत असतो, बोलवत असतो की तू इथं ये, आम्हाला काहीतरी गावांना तुला सांगायचं. आणि म्हणून ते तो करते कोणते त्यांचे इथं बघा असे काळे व्रण पडलेले असतात. जे मशिदीत जातात तिथे बघा तुम्ही पुरुष माणसं सगळं इथं काळं काळं झालेलं असतं, सारखं ते नमाज पडून आणि मग तिथं त्या देवाला ते लोक काय करतात? प्रार्थना करतात की आमच्यावर हे संकट आले, तू ह्याला काय कर? दूर कर. आणि म्हणून पश्चिम दिशेला जे आपण लिहिले त्या ह्याच्यामध्ये नोट करताना की मक्का आणि मदिना ही मुस्लिम लोकांची म्हणजे इस्लाम जो धर्म आहे त्यांची पवित्र स्थळांना कुठे येते? पश्चिम दिशेला मक्का मदिना या ठिकाणी. आता ते आपल्या देशात आहे का मक्का मदिना? सौदी अरेबियामध्ये आहे मक्का मदिना. त्याला खूप काही खर्च येतो, काही जण जातात एवढं खर्च करून पण, आणि काही जण जात नाही. इथे येतं ते नमस्कार करतात. तिसरं आपण पाहिलं शीख धर्म. आता शीख धर्म ह्याच्यामध्ये तो जो ग्रंथ साहेब, त्याला आपण म्हटले की ग्रंथ साहेब, तो असं त्या गुरुद्वाराच्या मध्ये असतो, असं पुस्तक आहे. मी गेले गुरुद्वारामध्ये, मला वारंवार जाण्याचा प्रसंग आला कारण मी त्याच ऑफिसमध्ये ना, ऑफिस ऑफिसमध्ये. तर तिथं ते काही कार्यक्रम असले की त्या गुरुद्वारामध्ये असायचे. तर त्या ग्रंथ साहेबाचं तिथं काय करतात? वाचन करतात आणि पूजा अर्चा त्यांच्या पद्धतीने भक्ती तिथं असतात, काय ते तिथं बोलत असतात. त्यांचा संस्थापक कोण सांगितलं? गुरु नानक. मुसलमान लोकांचा कोण? मोहम्मद पैगंबर. शिखांचा गुरु नानक. आता आपण ओळख ख्रिश्चन धर्म घ्यायचा राहिला त्याच्यामध्ये. आता हे ख्रिश्चन धर्माचा मेन संस्थापक कोण होता? येशू ख्रिस्त. सगळ्यांना त्याच्या आता या सगळ्या धर्मांमध्ये बघा पंथ पडले. याच्यात पण मेरीला काही धर्म काय मानतात, काही जण मेरीला मानतात, काही जण येशूला मानतात, बरोबर ना? आणि यांचा मुख्य ग्रंथ कुठला? बायबल, बरोबर ना? त्यात पण 10 कमांड असं त्याला म्हणतात, प्रतिज्ञा दिलेली त्या बायबलमध्ये. आता या 10 ज्या प्रतिज्ञा आहेत त्या कशावर अनुसरण
सांगितले. तर तसंच या ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त तिथंही तेच प्रकार करतात. येशू ख्रिस्ताला जाऊन गाण्याने सांगतात. तिथं ते बसतात ना, काय म्हणतात त्याला, फादर लोक तर असतात चर्चमध्ये. त्यांच्या स्थळाला, पवित्र स्थळाला काय म्हणतात, चर्च म्हणतात. आणि आपण काहीतरी गुन्हा केला ते कबूल करण्यासाठी तिथं असं एक पिंजऱ्यासारखं असतं बा, जसं तुरुंगामध्ये कोर्टात असतं ना, तसंच असतं ते. आणि तिथं बसून ते त्या गॉडला, त्यांच्या म्हणजे येशूला म्हणतात की मी असं असं केलं, या गुन्ह्यातून मला मुक्त कर. गुन्हा कबूल करतात. तिथं काय केलं असेल तर काय करतात, गुन्हा कबूल करतात. नंतरच आपण पाहिलं की हिंदू धर्मीयांची, मग तुम्हाला मी सांगितलं की 33 कोटी देव. आता कुठल्या देवाला काय देऊळ, मंदिर, अशी बरेच देवतांचं तिथं आगमन झालेलं आहे किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. आता या हिंदू धर्मामध्ये तिथेही बरेच लोक कोण कृष्णाला मानतात, कोण गणपतीला मानतात, कोण सरस्वतीला मानतात, कोण पंचदेवताला, कोण पंचदेव. इथं पण खूप असे प्रसंग आहेत की मग ते अगदी जेजुरीच्या खंडोबा पर्यंत सगळे कार्यक्रम करत असतात. त्या त्या देवतांना काय नैवेद्य लागतो हेही आपण पाहिलं. जसं गणपती म्हटलं की त्याला शाकाहारी मोदक वगैरे असं जेवण. मग तिथं त्या आता गौराई वगैरे त्यांचे आहेत ते कार्यक्रम. गणपती बसले की ते सगळं येत असतं त्याच्यामध्ये. मग ती तिसऱ्या दिवशी परत जाते, तिला पुरणपोळीचं नैवेद्य ती खाल्लं त्यावेळी जाते सासरी, तर काय काम लागेल म्हणायला असं विचार करतो की उलटी करते. आणि असं म्हणतात की ते दही भात खाऊन आलेले असते ना, ती ते पुरणपोळीचं त्या दिवशी स्वयंपाक केला जातो आहे आमच्या करतात. आणि मग अशा सगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या पूजा अर्चा केल्या. आता आपण येऊयात आपल्या धर्मात. जो मगाशी मी सांगितलं की आपला बौद्ध धर्म आहे, तो काय आपल्याला असंच मिळाला का? कुणी दिला आपल्याला हा बौद्ध धर्म? कधी दिला? 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमी दिनी. हे वाक्य महत्वाचं आहे. कुठल्या दिवशी? अशोक तारीख कुठली असू द्या, तो दिवस असला पाहिजे अशोक विजयादशमी. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष सतत सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की मी धर्मांतर करणार आहे. तर बरेच जे धर्म आता तुम्हाला मी सांगितले, त्या धर्मीयांचे जे मेन लोक, त्यांचे आचार्य असतील, त्यांचे कोण मेन लोक होते, जसं की समजा आपण शीख धर्मीयांची नबाब, ते 5-5 कोटी घेऊन बाबासाहेबांच्या मागे लागले की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या. बाबासाहेब म्हटले माझा समाज मी असा विकणार नाही. काय म्हटले बाबासाहेब? माझा समाज मी असा विकणार नाही. कारण सगळ्या धर्मांमध्ये ज्यावेळेस त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, काहीतरी त्रुटी त्यांना त्या धर्मामध्ये दिसून आली. मग हा भगवान बुद्धांचा जो धर्म होता, जो प्रज्ञाशील आणि करुणा या त्रयींवर आधारित असा होता. ज्या धर्मामध्ये सदाचार सांगितला होता, माणूस जातीने नाही तर कर्माने श्रेष्ठ होतो असं प्रतिपादन ज्या धर्मामध्ये केलं होतं, असा धर्म स्वीकारण्याचा संकल्प महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दृढ निश्चय 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीला सत्यात उतरला. ना भूतो ना भविष्यती अशी धम्मक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि या बुद्ध धर्माला तुमच्या आणि आमच्या कोंदळीत टाकून गेले महामानव डॉक्टर बाबासाहेब. अगदी 53 दिवस धर्मांतराच्या नंतर बाबासाहेबांना मिळाले, तर आज सगळा भारत देश हा बौद्धमय झाला. पहा, महामानव आपण त्यांना उगीच म्हणत नाहीये. अगदी महाडच्या चौदार तळ्याच्या क्रांतीपासून त्यांनी लढे दिलेले आहेत. तुम्हाला काल विषय झालाय
ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं, स्वतंत्र भारताचं संविधान, अक्षरशः बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नव्हती, पण जणू काही मला ही सुवर्ण संधीच मिळाली असं बाबासाहेबांनी मनात त्यांच्या आलं आणि त्यांनी हे संविधान लिहिण्याचं धाडस केलं. आणि त्या संविधानामध्ये 18 पगड जाती ज्याला आपण म्हणतो, तशा 3,500 जाती आहेत आपल्या. 3,500 जातींच्या समस्या, अडचणी या सगळ्या लक्षात घेऊन सगळ्यांना समान न्याय, एक व्यक्ती, एक मूल्य, एक मन, सगळ्यांची राजा ते रंक म्हणजे राजापासून रंकापर्यंत सर्वांना समानता असं संविधानाने बहाल केले. आज बौद्ध धर्मात आहे तरी काय असं विचारतात सगळे, काय या धर्मामध्ये. तर आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे की आमचा धर्म हा प्रज्ञेवर आधारित आहे, शीलावर आधारित आहे आणि आमच्या धर्मात करुणा सांगितली आहे. भगवान सर्वांवर प्रेम करायला सांगितलं आहे, कारण ज्यावेळेस 2 माणसं एकत्र येतात त्यावेळेस धर्माला सुरुवात. 2 माणसं एकत्र आल्या आणि मग ह्या 2 माणसांनी एकत्र आल्यावर एकमेकांची कसं वागवलं ते या आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या धर्माची आपल्याला ओळख व्हावी. आपल्या बौद्ध वाङ्मयामध्ये ज्या काही ग्रंथ आणि त्या ग्रंथांना आपण तर काय वाचत नाही, एवढे ग्रंथ आपण नाही वाचत, त्रिपिटकातले सगळे ग्रंथ आपण वाचतो का? नाही. पण या सगळ्या ग्रंथांचं जो रस आहे म्हणतात ना, त्याच्यावर निर्माण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या क्षणाला बुद्ध अँड हिज धम्म. हा ग्रंथ पूर्वी इंग्लिश मध्ये होता आणि त्याचं मराठीत रूपांतर केलं घनश्याम तळवटकरांनी. आणि मग सर्वसामान्य लोकांना तो ग्रंथ वाचता यायला, कारण बाबासाहेबांचं पूर्ण लिखाण हे इंग्लिश मधून आहे. काही नाही वाचलं तुम्ही तरी बुद्ध आणि धम्म म्हणजे बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ तुम्ही अवश्य रोज त्याची 3 पानं वाचा. कारण 3 रत्न माझ्या पहिल्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं, बुद्ध धम्म आणि संघ. या 3 रत्नांना अनुसरून रोजच्या जीवनामध्ये तुम्ही 3 पानं वाचा धर्माचं पुस्तक. तो आपला ग्रंथ आहे. जसं तिकडे बायबल, जसं तिकडे गीता, तसं आपल्याकडे काय आहे? बुद्ध आणि त्यांचा. तर मला असं वाटतं माझा हा विषय तुम्हाला समजला असेल, भावला असेल, तर तो तुम्ही निदान जसं आता ताईंनी म्हणतात, ताईंनी आता सांगितलं ग्रंथ वाचायला, नाही का? आता नाही वाचलं, वरच्या वाचलं आणखीन छान कर पडेल त्याच्यामध्ये. मग 3 पानं काय, जोपर्यंत तुम्हाला वाचायचं लक्षात ठेवायचं तोपर्यंत तुम्ही तो ग्रंथ 3 महिन्यात पूर्ण करू शकता. किती वाचा, काही प्रॉब्लेम. तर असं मला जी माहिती होती ती तुम्हाला सांगितली. तर त्याचं तुम्ही निरीक्षण करा, कारण भगवंतांनी सांगितलं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत तुमचं निरीक्षण तुम्ही त्यात करत नाही. सगळ्या धर्मांचा अभ्यास कशासाठी केला बाबासाहेबांनी? त्याचं निरीक्षण केलं, काय धर्मामध्ये चांगलं, त्या काय त्याच्यात चांगलं, काय त्याच्यात चांगलं, काय. ज्यावेळेस त्रुटी त्यांना वाटल्या त्यावेळेस त्यांनी बुद्ध धर्माची निवड केलेली आहे. तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. वारंवार तुम्ही अभ्यास करायचा आहे, अभ्यास व्हायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मला विद्यार्थी व्हायला चालू शेवटपर्यंत विद्यार्थी.
आणि आपल्याला केस पांढरे झाले तरी आपण विद्यार्थी दशेतच राहायचं, नाहीतर मला येते सगळं, नाही का? ऐकून काय करायचं, वाचून काय करायचं. तर मी मागाशी सांगितलं, जीवनात आलं तर आपण काय करायला पाहिजे? दुसऱ्याला सुगंध दिला पाहिजे, दुसऱ्याला प्रकाश दिला पाहिजे. धर्मामध्ये सांगितले आपल्या की हे ज्या वस्तू आहेत आपल्या नुसतं आपण वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघतो, पण त्याचा अर्थ काय, कशासाठी लावते आपण काय, तर ते सांगितलं तुम्हाला मी, त्याचं विश्लेषण केलंय. तर एवढंच बोलते.